नमस्कार. तर आषाढी एकादशीचा कार्यक्रम एकदम जोरात साजरा करून आज मस्त तुमच्यासाठी एक गोड धोड अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर चला तर आपण शॉर्ट व्हिडिओला स्टार्ट करूया. फ्रेश असा नारळ घेतलेला आहे मी, ते छानपैकी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये ते मस्तपैकी बारीक केलेलं आहे. बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि एका फ्राय पॅनमध्ये तुपामध्ये नारळ छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करत दूध घालायचं आहे. दुधामध्ये छानपैकी ते नारळ 10 ते 15 मिनिटासाठी फ्राय करायचं आहे. त्यामध्ये मस्त चवीपुरती साखर तुम्ही घाला. मी थोडंसं कमी गोड करते, पण तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालू शकता. आता छानपैकी शिऱ्यासारखं घट्ट झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये थापून घ्यायचं आहे आणि त्याच्या छानपैकी वड्या पाडायच्या आहे. तर चला, आपल्या नारळाच्या वड्या एकदम तयार आहेत.